पत्रकार चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक काका शेळके यांनी दिला इशारा। आज आम्ही जागतिक प्रकल्प विभागाला पत्र दिलेले आहे की पत्रकार चौक ते प्रेमदान चौकापर्यंत जे काही अतिक्रमणं झालेली आहेत, प्लस त्या अतिक्रमणांमुळे इतके म्हणजे ॲक्सिडेंट, रोडला लावायला गाड्या लावायला जागा नाही आहे आणि तिथं हातगाडीवाले बरेच काही जे ते अनधिकृत धंदे करणारे सर्वांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे की ज्याच्यामुळं लोकांना खूप त्रास होऊ राहिला आणि ॲक्सिडेंट होते। त्याच्यामध्ये काही जणांचा बळी गेलेला आहे। तर त्यात आणि श्रद्धा हॉटेलचे तिथं असे खड्डे पडलेले आहे की त्यामध्ये रोज संध्याकाळी कुठं ना कुठं ॲक्सिडेंट होतो, कोणाला ना कुठं लागतं आहे। त्याच्यामुळं आत्ता आम्ही यांना येऊन भेटून गेलो, त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे। त्यांनी आम्हाला 15 दिवसाच्या आत सर्व काही ते खड्डे बुजवून देऊ म्हणले रोडवरचे, प्लस आणि जे अतिक्रमण असतील ते सर्व काढून तुम्हाला रस्ता मोकळा करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। नाही तर 15 दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी मोठा रस्ता रोको करू आणि त्याच्यात काही म्हणजे घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी यांचीच राहील असं त्यांना आम्ही आत्ता सध्या बोलून दाखवलेलं आहे। त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की 15 दिवसाच्या आत सगळं होऊन जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेच्या वतीने जागतिक बँक प्रकल्प विभागाला निवेदन। पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यान धोकादायक खड्डे बुजवून अतिक्रमणे काढण्यात यावीत या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले। सावेडी विभाग प्रमुख काका शेळके यांच्या नेतृत्वाखाली जागतिक बँक प्रकल्प विभागाला हे निवेदन देण्यात आलं। यावेळी अनिकेत कराळे, प्राध्यापक विशाल शितोळे, मयूर गायकवाड, रवींद्र राऊत, तुषार यादव, संग्राम शेळके, आबा उपाध्ये, अमोल बगाडे, अनिकेत ओझा उपस्थित होते। नगर शहरातील अत्यंत रहदारीचा पत्रकार चौक ते प्रेमदान चौक हा रस्ता आहे। या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय। अपघाताचं प्रमाणही वाढलंय। सदर खड्ड्यांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेकांना अपंगत्व आलंय। त्यातच भर म्हणून या रस्त्यावर अनेक छोटे मोठी अतिक्रमणं झालीत, त्यामुळे रस्त्याच्या लगत गाडी पार्क करणं जिकिरीचं झालंय। शहरातील महत्त्वाचा अशा या रस्त्याचा श्वास गुदमरलाय। अशा बिकट परिस्थितीत या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत। अशी स्थिती कायम राहिलीच तर अपघातांचं प्रमाण वाढेल। या बाबींचा विचार करून आपण पत्रकार चौक ते प्रेमदान चौक या दरम्यानचे अतिक्रमण हटवून त्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, जेणेकरून लोकांचे प्राण वाचतील। जर 15 दिवसात ही कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर रास्तारोको करू असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन।